नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 30 मे 2026 बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कधी कधी एखाद्याला आपलंसं करण्यासाठी थोडा वेळ जावा द्यावा लागतो। किनाऱ्यावर उभं राहिलं की भरतीच्या लाटा स्वतःहून येतात भेटायला। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। अमरावतीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत। सूर्योदय होण्यापूर्वीच PI संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि सडवा नष्ट केला। या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अमरावतीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत। सूर्योदय होण्यापूर्वीच PI संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि सडवा नष्ट केला। या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिनांक 29 मे 2026 रोजी पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत मोठी संयुक्त कारवाई राबवली। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा पारधीबेडा, वडाळी, परिहारपुरा तसेच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शेंदोळा परिसरात एकाच वेळी धाड टाकण्यात आली। या कारवाईसाठी गुन्हे शाखेचे 5 अधिकारी, 38 अंमलदार तसेच RCP प्लाटूनचे 11 अंमलदार असे मोठे पथक तैनात करण्यात आले होते। छापेमारी दरम्यान पोलिसांना तब्बल 830 लिटर हातभट्टी दारू आणि 3870 लिटर सडवा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 83,000 रुपये तर सडव्याची किंमत सुमारे 1,93,500 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले। एकूण 2,76,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी आवश्यक नमुने ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण दारू आणि सडवा जागेवरच नष्ट केला। विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आल्याने अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना पळ काढण्याची ही संधी मिळाली नाही। या धडक कारवाईमुळे हातभट्टी दारू तयार करणारे आणि विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार। या प्रकरणी फ्रेझरपुरा आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये एकूण 8 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। अवैध दारू व्यवसायाविरोधात अमरावती पोलिसांनी उचललेलं हे मोठं पाऊल मानलं जात आहे। पहाटेच्या सुमारास राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे दारू माफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसत आहे। आज दिनांक 29/5/2026 रोजी माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अमरावती आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अवैध गावठी दारू निर्मितीची मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत क्राईम ब्रँचचे सर्व कर्मचारी, RCP पथक अशा पथकांनी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्या ठिकाणी अवैधरित्या दारू काढली जाते अशा जागा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी छापे मारण्यात आले। सुमारे 8 ठिकाणी हे छापे मारण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती करताना त्या भट्ट्या आणि ते त्याच्यासाठी लागणारं रसायन आणि तो मोहामास सडवा हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला अशा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशा प्रकारे
आयुक्तालय हद्दीमध्ये कुणीही अवैधरित्या कोणताही व्यवसाय करेल त्यावर क्राईम ब्रँच अतिशय कडकपणे कारवाई करीत आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या कुठेही अवैधरित्या जर दारू निर्मिती होत असेल किंवा विक्री होत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती द्यावी, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अमरावती पोलिसांनी उचललेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. पहाटेच्या सुमारास राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे दारू माफियांना मोठा आर्थिक फटका बसला असून अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे. दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर येथे एक धक्कादायक आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. चंद्रभागा नदी पात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पुलावर पॅन्ट आणि चप्पल आढळून आली असून पुलाखाली रक्ताचे डागही दिसून आले आहेत. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याबाबत अनेक तक्रार लावले जात आहेत. मृत व्यक्तीची ओळख बेंबडाबू येथील सचिन अशोकराव कुरवाडे अशी पटली असून खल्लार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रपूर गावाजवळील चंद्रभागा नदीपात्रात शनिवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. स्थानिक युवक आपल्या शेळ्या नदीपात्रात चारण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर खल्लार पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खल्लार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याची ओळख बेंबडा बुद्रुक येथील रहिवासी सचिन अशोकराव कुरवाडे अशी पटली. मात्र या घटनेतील अनेक बाबी संशय निर्माण करणाऱ्या आहेत. घटनास्थळी पुलावर एक पॅन्ट आणि चप्पल आढळून आली. तसंच पुलाखालची जागा रक्ताने माखलेली असल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे हा मृतदेह त्या ठिकाणापासून तब्बल 150 मीटर अंतरावर पाण्यात आढळला. यामुळे सचिन कुरवाडे याचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याच्यासोबत घातपात झाला का, की तो पुलावरून खाली पडला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर हा अपघात असेल तर रक्ताचे डाग कसे पडले आणि मृतदेह एवढ्या अंतरावर कसा पोहोचला याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं. घटनास्थळावरील रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या खल्लार पोलीस सर्व शक्यता तपासत असून या गूढ मृत्यूमागील सत्य शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील हा मृत्यू अपघात आहे की घातपात याचे उत्तर आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातूनच समोर येणार आहे. मात्र पुलाखाली रक्ताचे डाग, घटनास्थळी सापडलेले साहित्य आणि काही अंतरावर मिळालेले मृतदेह यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. दत्तापूर येथे आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नागरिकांशी संवाद साधत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी भेट देत नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्यात. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याची सखोल पाहणी करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याकरिता आवश्यक सूचना आणि मार्गदर्शनही त्यांनी केलेत. तक्रार निवारण दिनी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी संयमाने ऐकल्यात. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांशी हितगुज करत निकेतन कदम यांनी त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्यात. तसेच पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेत. शहर आणि परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू राहील आणि ते पूर्णपणे बंद ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी
पोलीस प्रशासन सज्ज असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केलेत. डायल 112 याची मी खासियत तुम्हाला सांगतो. डायल 112 हा कम्प्लिटली टेक्नॉलॉजी ओरिएंटेड सिस्टम आहे. याच्यामध्ये तुम्ही जर कॉल केला तर आमच्या सिस्टममध्ये तुमचं लोकेशन दिसतं आणि तुमच्या जवळ आमची कुठली गाडी आहे 112ची ती आम्हाला सिस्टममध्ये दिसते. त्याच्यामुळे सर्वात जवळच्या गाडीला आम्ही तुमचा कॉल देतो म्हणजे लवकरात लवकर ती पोहोचेल. आपला अमरावती जिल्हा इतका मोठा जिल्हा आहे भौगोलिक दृष्ट्या, तरी देखील आपल्या पूर्ण जिल्ह्याचं मिळून 10 मिनिट आहे फक्त रिस्पॉन्स टाइम. म्हणजे 112ला एखाद्याने कॉल केला असेल तर 10 मिनिटाच्या आत आपली गाडी तिथे पोहोचते मदत करण्यासाठी. तर माझी ही देखील विनंती असेल आपल्याला सगळ्यांना की 112 या सिस्टमचा जास्तीत जास्त आपण वापर करायला पाहिजे, कारण त्याचं मॉनिटरिंग आमच्याकडे होतं SP ऑफिसमध्ये. ॲक्च्युली कॉल आला, किती वेळात त्या कॉलला रिस्पॉन्ड देण्यात आलं, त्याच्यामध्ये काय ॲक्शन घेण्यात आली, तर ही जास्तीत जास्त वापर आपण सर्वांनी करायला पाहिजे. तक्रार निवारण दिनामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ पोलीस आपली मते आणि समस्या मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागपुरातील गोधनी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री भरवस्तीत उभी असलेली कार अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधनी येथील भागोजी लेआउट मध्ये मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली. परिसरातील रहिवासी कृष्णा राजूरकर यांची घरासमोर उभी असलेली बेलोना कार अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास घडला. संपूर्ण परिसर झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने कारला लक्ष्य केले. काही क्षणातच कारने पेट घेतला आणि आग इतकी भीषण होती की वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून त्यामध्ये एक संशयित महिला घटनास्थळी फिरताना आणि कारवर ज्वालाग्रही पदार्थ टाकून आग लावताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या फुटेजमुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सागर महाजन तसेच लुकेश भडंग यांनी ही घटनास्थळी उपस्थित राहून पोलिसांना मदत केली. पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेतले असून संशयित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोधनी परिसरातील ही घटना केवळ मालमत्तेचे नुकसान नसून नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. CCTVच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. लग्नासाठी मॅट्रिमोनियल साइटवर विश्वास ठेवणाऱ्या एका घटस्फोटित महिलेची धक्कादायक फसवणूक समोर आली आहे. पहिली पत्नी जिवंत असतानाही ती मृत झाल्याचे सांगून एका व्यक्तीने दुसरे लग्न केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढेच नाही तर लग्नानंतर हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचाही आरोप समोर आला आहे. ऑनलाईन मॅट्रिमोनियल साइटवरून जुळणारी नाती किती सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. नागपूरमधील एका 31 वर्षीय घटस्फोटित महिलेने पूर्ण विवाहासाठी जीवनसाठी मॅट्रिमोनियल ॲपवर प्रोफाईल तयार केले होते. याच माध्यमातून तिची ओळख राघवेंद्र युधिष्ठी अवस्थी नावाच्या व्यक्तीशी झाली. आरोपीने स्वतःचे पहिले लग्न झाले होते, मात्र पहिली पत्नी मृत झाल्याची माहिती महिलेला दिली. त्याच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत विवाह केला. मात्र लग्नानंतर सत्य समोर आले. आरोपीची पहिली पत्नी जिवंत असल्याचे उघड झाले. दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने आरोपीने आणि त्याच्या कुटुंबियांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही दिवसांतच हुंड्यासाठी दबाव टाकण्यात आला. आरोपी पती, त्याची आई आणि बहीण यांनी पैशांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने महिलेला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी राघवेंद्र अवस्थी याची आई आणि बहीण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाचे आवाहनही केले आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
जर कोणत्याही महिलेला या आरोपींकडून खोटी माहिती देऊन फसवले गेले असेल तर किंवा हुंड्यासाठी छळ करण्यात आला असेल तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोपी राघवेंद्र अवस्थी तसेच त्याची आई व पत्नी आई व बहीण यांनी पीडित फिर्यादीला आरोपीची पहिली पत्नी जिवंत असताना देखील मयत असल्याचे सांगून व तो घटस्फोटीत असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यानंतर तिच्याशी लग्न करून व ते लग्न करण्यासाठी पीडितेकडून 14,80,000 रुपये घेतलेत व त्यानंतर देखील आरोपीची स्वतःची जिम आहे व जिम डेव्हलप करण्यासाठी पीडितेकडून आणखीन हुंडा मागणी करत होता. त्यावरून पीडितेला आरोपी त्याची आई व बहीण यांनी देखील मारहाण केलेली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 34, 82, 85, 318 व हुंडा प्रतिबंधक अधिनियम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात आरोपी राघवेंद्र अवस्थी याला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला मान्य न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे. नागपूरच्या यशोधरा नगर परिसरातील या प्रकरणाने खळबळ उडाली असून पोलिसांनी पतींसह कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मॅट्रिमोनियल साइटवर तयार होणाऱ्या नात्यांमध्ये विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो. मात्र खोटी माहिती देऊन लग्न करणे, हा छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागपुरात मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी केली आहे. आरोपींकडून चोरीचे 6 मोबाईल आणि 1 दुचाकी जप्त करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. कळमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फिर्यादीच्या वाहनातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरी करून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कळमना पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी कळमना मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने मोबाईल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपीकडून विविध कंपन्यांचे 6 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. या मोबाईलची अंदाजे किंमत सुमारे 84,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय आरोपीकडून 1 चोरीचे दुचाकीही हस्तगत करण्यात आली. दुचाकीची किंमत सुमारे 60,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांना दिली. अशा प्रकारे आरोपींकडून एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कळमना मार्केटमध्ये बाहेरगावचे ट्रक्स वाहनं येत राहतात आणि ते ड्रायव्हर रात्री वाहनातच झोपतात आणि त्यांचा माल वगैरे ने-आण करत असतात. दिनांक 29/5/26 रोजी सकाळी 5 ते 6 वाजता दरम्यान कळमना मार्केटमधल्या उभे असलेल्या वाहनातून अज्ञात आरोपींनी 3 मोबाईल चोरून नेले होते. त्यावरून जितेंद्र चव्हाण यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 516/26 हा मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमचे DB पथक नमूद आरोपींचा शोध घेत असताना त्यांना एक संशयित इसम मिळून आला. त्याला संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्यात चोरीस गेलेले 3 मोबाईल, त्या व्यतिरिक्त अजून 3 मोबाईल असे एकूण 6 मोबाईल त्याच्याकडे मिळून आले. सदरचा माल हा गुन्ह्यात चोरीस गेलेला असल्यामुळे आरोपी केशव शाहू वय 24 वर्ष राहणार विजयनगर शीतलामाता मंदिर कळमना याला नमूद गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या ताब्यातून एकूण 6 मोबाईल आणि 1 वाहन त्याच्या ताब्यात मिळालेलं आहे, जे त्याने पार्टी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेलं होतं आणि पार्टी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 29/26 असा दाखल आहे. त्यावरून ते वाहनसुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आरोपीच्या ताब्यातून 6 मोबाईल आणि 60,000 रुपयाचे 1 वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहे. आरोपीचा रेकॉर्ड नाही आहे. आरोपी मोबाईल चोरी करून ते विकायचे आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह करायचा असा आरोपीचा हेतू निष्पन्न झालेला आहे गुन्ह्यात. आरोपीच्या ताब्यातून एकूण 1,44,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आमचे झोन 5च्या माननीय पोलीस उपायुक्त मॅडम श्री अन्नपूर्णा सिंग मॅडम, आमचे ACP कळमना डिव्हिजन श्री रोहित ओवाड सर यांच्या मार्गदर्शनात आमचे DB पथक प्रमुख संतोष कुमार रामलोड, त्यांच्यासोबत पोलीस हवालदार रविकुमार शाहू, प्रदीप पवार, मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गव्हाकर यांनी ही कारवाई केलेली आहे. कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पुन्हा एकदा आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लग्नाकरिता जीवनसाथी शोधताना एका केमिकल फॅक्टरीच्या मालकाला तब्बल 2.5 लाख रुपयांचा गंडा बसल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. मॅट्रिमोनी ऍप वरून ओळख झालेल्या एका तरुणीने शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लक्कडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. नागपुरातील वर्धमान नगर परिसरात राहणारे प्रकाश राठी हे केमिकल फॅक्टरीचे संचालक असून ते विवाहासाठी योग्य जीवनसाथीच्या शोधात होते. यासाठी त्यांनी एका मेट्रोमनी ऍपवर नोंदणी केली होती. याच दरम्यान त्यांची ओळख भोपाळ येथील रितिका मेहता नावाच्या तरुणीसोबत झाली. दोघांमध्ये चॅटिंग आणि फोनवर नियमित संवाद सुरू झाला. काही दिवसांतच या ओळखीचे रूप विश्वासात बदलले. रितिकाने स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले आणि कमी कालावधीत मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तिच्या बोलण्यावरून विश्वास ठेवून प्रकाश राठी यांनी सुरुवातीला 50,000 रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला ॲपवर नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिक वाढला. त्यानंतर त्यांनी आणखी 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र जेव्हा त्यांनी नफा आणि मूळ रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पैसे काढता आले नाहीत. यानंतर आरोपी तरुणीने आणखी पैसे गुंतवण्याचा आग्रह धरला. संशय आल्याने प्रकाश राठी यांनी नकार दिला असता संबंधित तरुणीने आपला मोबाईल फोन बंद केला आणि संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश राठी यांनी लक्कडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे ऑनलाईन मेट्रोमनी ॲप आणि गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्विच ऑफ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांचा अकाउंटच्या आधारे माहितीच्या आधारे त्यांच्या अमाऊंट्स देखील आपण काही अकाउंटमध्ये फ्रीज करण्यात यशस्वी झालेलो आहोत. अधिक सदरची जी महिला आहे रितिका ही नक्की इंदोरचीच आहे का कुठली आहे याचा तपास चालू आहे. जी अमाऊंट आपण फ्रीज केलेली आहे ती देखील आपण रिकवर नाही करण्याची प्रोसिजर चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास PI मनोज चौधरी माननीय DCP आणि ACP यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. त्याचे स्वतःचा एक व्यवसाय आहे, वैयक्तिक तो व्यावसायिक आहे. त्याची एक केमिकल क्लोथ्सची फॅक्टरी आहे आणि त्या अशा प्रकारे त्याचं उत्पन्नाचं साधन आहे. ऑनलाईन ओळख आणि गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या प्रकरणातून अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपुरातील कळमना पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील मोठी यशस्वी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. चोरी गेलेले लॅपटॉप, सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले 2 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे तब्बल 3 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. कळमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहेत. चित्रशाळा नगर परिसरातील रहिवासी जुबेर मेहबूब शेख हे आपल्या कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लॅपटॉप, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि घड्याळ असा एकूण 72,000हून अधिक रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींकडून सुरुवातीला चोरी गेलेल्या HP कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या कबुलीनुसार पोलिसांनी सोन्याच्या कानातील झुमके, लेडीज अंगठी, चांदीच्या अंगठ्या, चेन आणि पायातील जोडवे असा चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय. या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी घरफोडीसाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी ही स्वतः चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आणखी एक हिरो पॅशन प्रो दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत
पोलिसांनी लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने आणि 2 दुचाकींसह 1,34,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या तपासामुळे घरफोडी आणि वाहन चोरीसह एकूण 3 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. फिर्यादी झुबेर महबूब शेख राहणार चित्रशाळा नगर याच्या घरी चोरी झालेली होती. घराचा कळीकोंडा तोडून घरातील आतील लॅपटॉप आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 80,000 जवळपास 80,000चा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. सदर गुन्हा घडल्यानंतर त्या परिसरातले CCTV फुटेज इत्यादीची पाहणी केली, परंतु आरोपी निष्पन्न होत नव्हते. त्याकरता आमची DB API मुसळे साहेब यांची DB टीम काम करीत होती त्याच्यावर. त्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली आणि आरोपीचे नावं निष्पन्न झाले. त्यात आरोपी परमेश्वर पटेल आणि राहुल उईके या 2 आरोपितांना ताब्यात घेतलं. त्यांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिने तसेच त्यांच्याकडे 2 दुचाकी वाहनेसुद्धा मिळून आली. त्या दुचाकी वाहनांचे सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. ते दुचाकी वाहनेसुद्धा जप्त करून असा एकूण 1,34,200 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशन कळमनाचा 1 घरफोडीचा गुन्हा आणि 2 वाहन चोरीचे गुन्हे असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी परमेश्वर संतोष पटेल आणि राहुल अनुज उईके दोन्ही डेप्टी सिग्नलमध्ये राहणारे आहे. यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे नाहीत, परंतु संशयावरून आरोपितांना ताब्यात घेतलेलं होतं. काही CCTV फुटेज मिळालेले होते आणि तो हुलिया त्यांच्यासोबत कम्पेअर करून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. दैनंदिन शव गरजा पूर्ण करण्यासाठी आरोपितांनी चोरी केलेली आहे. गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई आमचे DB पथक प्रमुख API श्री मुसळे साहेब, हवालदार प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश गोलवंशी आणि अजय गटलेवार यांनी सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त झोन 5 श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम तसेच आमचे ACP कळमना रोहित ओवाळ सर यांचे मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता नाही आहे. संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्याकडेच मिळून आलेला आहे. त्यांचे विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना मोठा धक्का बसला आहे. 3 गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी पुन्हा एकदा आपला तपास कौशल्य सिद्ध केले आहे. नागपूरकडून जबलपूरकडे जाणारा DL1 LAQ 4542 क्रमांकाचा ट्रक सकाळी पवनी उडान पुलावरून जात असताना चालकाला अचानक झोपेची डुलकी आली. या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर देवलापारच्या दिशेने जात असलेल्या रोड रोलरला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की रोड रोलरच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट पोलवर जाऊन आदळला. या अपघातात रोड रोलरचे पुढील चाक तुटले असून वाहनाचे मोठे नुकसान झालेत. अपघातानंतर पुलावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी तातडीने मदत कार्य सुरू केलेत. या घटनेत ट्रक चालक आणि त्याचा कंपाऊंडर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात उडान पुलावर घडूनही 2 वाहने वेळेवर थांबली, त्यामुळे ट्रक किंवा रोड रोलर पुलावरून खाली कोसळण्याचा संभाव्य धोका टळला आणि मोठी जीवितहानी होण्यापासून बचाव झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. रामटेक तालुक्यातील माहुली मनसर मार्गावर आज एक थरारक अपघात घडला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पेच जलाशयाच्या कालव्यात कोसळली. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. रामटेक तालुक्यात माहुली मनसर मार्गावर आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. MH 315270 क्रमांकाची कार माहुलीवरून मनसरकडे जात होती. दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास रस्त्यावरील एका वळणावर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले. यंत्रण सुटताच भरधाव कार थेट पेच जलाशयाच्या कालव्यात जाऊन कोसळली. कार कालव्यात पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गुड्डू चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्य बंटी जयस्वाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील दोन्ही जखमींना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले. या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे माहुली मनसर मार्गावरील धोकादायक वळणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर संरक्षण कठडे, चेतावणी फलक आणि अन्य सुरक्षा उपाय तातडीने करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे माहुली मनसर मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात खरीपाच्या हंगामाची धामधूम सुरू आहे. शेतात मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. पण अशातच शेतकऱ्यांसमोर एक मोठे संकट उभे टाकले आहेत. डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासन करत असताना प्रत्यक्षात अनेक शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर हेलपाटे मारताना दिसत आहेत. कॅनमध्ये डिझेल ठेवण्याकरिता बंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरातून समोर आलेल्या या वास्तवाचा घेतलेला हा विशेष आढावा. राज्यात सध्या खरीपाच्या पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकरी दिवस रात्र शेतात राबत असून पावसाच्या आगमनापूर्वी जमिनीची तयारी करण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र याच काळात डिझेलच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव आणि आसपासच्या भागात अनेक शेतकरी डिझेल मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर वेळेवर डिझेलचा पुरवठा होत नाही. डिझेल मिळण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. तासनतास प्रतीक्षा करूनही अनेकदा डिझेल संपल्याची घोषणा केली जाते. या समस्येवर भर घालणारा आणखी एक मुद्दा म्हणजे कॅन आणि ड्रममध्ये डिझेल ठेवण्यावरील बंदी. शासनाच्या आदेशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव कॅनमध्ये डिझेल नेण्यात मनाई करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेतात काम करणारा ट्रॅक्टर अचानक बंद पडल्यास तो थेट पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसते. अनेक वेळा ट्रॅक्टर शेताच्या मध्यभागी असतो. अशा वेळी काही लिटर डिझेल कॅनमध्ये नेऊन काम सुरू ठेवण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण नियमांमुळे पंप चालक डिझेल देण्यात नकार देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. दुसरीकडे पेट्रोल पंप चालकही स्वतःची अडचण मांडत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांकडून आलेल्या आदेशांचे पालन करणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. नियम मोडल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची गरज समजूनही ते डिझेल देऊ शकत नाहीत. यामुळे शेतकरी आणि पंप चालक या दोघांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की शेतीच्या कामांसाठी किमान मर्यादेत डिझेल कॅनमध्ये नेण्याची अधिकृत परवानगी द्यावी. यामुळे ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा बंद पडण्याचे प्रकार टाळता येतील. याचबरोबर शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनसाठी बोनस कायद्यांना योग्य हमी भाव तसेच ग्रामीण भागात पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून शेती आणि अन्न सुरक्षेशी संबंधित आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास चालू हंगामातील पेरण्यावर परिणाम होऊ शकतो. पंपावर डिझेल मिळत नाही आणि तीन दिवस एका ते पंपावर टँकर त्या ठिकाणी येत नाही. कुठं नंबर लावायला गेलं कॅनीचा, मागच्या सुरुवातीला कॅनी डिझेल दिलं तर नंबर येईपर्यंत कॅनीचा नंबर संपून गेले. 2 वाजेपर्यंत शेतकरी इथं चांगला ते आमची मागणी आहे तुमचा जो टँकर आहे ते छोटे त्या ठिकाणी ते प्रत्येक खेड्यात आम्हाला ते ट्रॅक्टरसाठी पोहोचवा शेतकऱ्याच्या. बाकी आम्हाला हिंडाय फिरायला लग्न कार्य हे राहू द्या, हे बंद करू आपण. पण शेतीचे कामं हे बंद ठेवता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी ट्रॅक्टरला फक्त तुम्ही सध्या आम्हाला डिझेल पुरवा अशी आमची विनंती. शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका. तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आले त्यानुसार आम्ही चालतो आहे. मागे मिटिंग झालेली आहे. त्या मिटिंगमध्येही आमदार साहेबांना सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं होतात. म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय ते त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो. तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं योस्तोर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर, तर बा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत. तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून. शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र त्याच शेतकऱ्याला डिझेल सारख्या मूलभूत गरजेसाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही चिंतेची बाब आहे.
प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डिझेल टंचाई आणि कॅन बंदीचा प्रश्न सुटला नाही तर आगामी पेरणी हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण डवळून निघाले आहे. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करत सरकारला थेट इशारा दिला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची ठिंगणी पडली आहे. मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदान आंदोलनानंतर सरकारने सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक महिने उलटूनही मान्यवर ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारला दिलेले 30 मेची मुदत संपल्यानंतर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट देत जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवल्या. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा शासन निर्णय तातडीने काढावा. सारथी संस्थेच्या योजना प्रभावीपणे राबवून निष्क्रिय उपसमिती बरखास्त करावी. मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन जुने महसुली आणि निजामकालीन रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू ठेवावे. सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र केवळ आश्वासनावरही विश्वास ठेवणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अधिकृत निर्णय आणि त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून काय निष्पन्न होते आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहील. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकता. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. ही बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.